आज दिनांक 1 ऑगस्ट 2024 हा दिवस लोकसाहित्य साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे थोर समाजसुधारक अण्णाभाऊ साठे यांची 104वी पुण्यतिथीचा दिवस आहे। त्यानिमित्ताने ग्रामपंचायत डांगेवाडी येथे आज आपण सर्वजण इथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलेलो आहे। तर मी त्या अण्णाभाऊ साठे थोर समाजसुधारक यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगू इच्छिते। अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा या तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला। त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव होते, त्यांच्या आईचे नाव कोंडाबाई असे होते। त्यांना 3 अपत्ये होती। अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या समाजासाठी फार महान असे कार्य केलेले आहे। अण्णाभाऊ साठे हे फक्त 1.5 दिवसच शाळेमध्ये गेले होते। त्यानंतर त्यांना जे सवर्णांनी त्रास दिला, त्या काळातील सनातनी लोकांनी अतिशय त्रास दिला त्यांना, त्यामुळे त्यांनी शाळा सोडली आणि फक्त 1.5 दिवस शिकून ते बसले नाही, तर त्यांच्यामध्ये शिकण्याची उमेद आणि सामाजिक कार्य करण्याची प्रकट इच्छा होती। असे म्हणतात की तीव्र इच्छा असेल तर कोणतेही असाध्य कार्य साध्य होते। त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांनी अखंड दिवस रात्र परिश्रम करून शिक्षण घेतले आणि भक्तीला ही अतिशय सुंदर कादंबरी लिहिली। त्या कादंबरी त्यांनी 1959 ला लिहिली, परंतु 1961 साली या कादंबरीला राज्यस्तरीय पुरस्कार भेटला। त्यांनी नंतर छोट्या छोट्या 15 कादंबऱ्या लिहिल्या, 10 पोवाडे गायली आणि आज सुद्धा ते पोवाडे आपण गातो। 104 वर्ष होऊन सुद्धा ते आपल्यामध्ये आज जिवंत असे मूर्तिमंत झाला आहे। त्यांची कीर्ती अतिशय महान आहे। तर आपण त्यांची जयंती साजरी करून फक्त जयंती करणे, फोटोला हार घालणे यापेक्षा त्यांनी जे समाजात जनजागृतीचे कार्य केले, त्यांच्यावर आंबेडकर यांचा थोर असा आंबेडकरांच्या विचारांचा फार मोठा पगडा होता। ज्याप्रमाणे आंबेडकरांनी समाज सुधारणा केली, संविधान लिहिले, कायदा निर्माण केला, त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांनी सुद्धा समाज जागृती केली आणि जो काही समाजासाठी सुधारणा केल्या त्या सुद्धा आपण आज केल्या। सर्वांना समान वागणूक, समान न्याय हे त्यांनी जे सांगितले आणि विविध प्रकारची जनजागृती केली, त्याचप्रमाणे आपण सुद्धा जनजागृती करावी, समान वागणूक द्यावी, समान न्याय द्यावा, एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। तर या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते।